जे काही लोकशाही वाचवण्यासाठीचा जो निकाल आहे त्याला 3 वर्ष झालेली आहेत, अजूनही निकाल लागत नाही। घटनेचा सन्मान आपल्या देशात राखला जातोय की नाही। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी नुकतंच एक मोठं विधान केलंय की या प्रकरणाचा सोक्षमोक्ष आम्हाला लावायचा आहे, पण दिल्लीहून अशा काय हालचाली घडल्या की पुन्हा 20 ऑगस्टची सुनावणी 15 सप्टेंबर नंतर पुढे ढकलली गेली। शिंदे दिल्लीला गेले म्हणून हे घडलं का आणि काय घडलं या 7 दिवसात आणि शिंदेंची धावपळ का सुरू आहे? खरंच महिन्याभरात शिंदेंना पक्ष आणि चिन्ह ठाकरेंना परत द्यावं लागणार आहे का आणि महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार आहे का? चला तर सविस्तर जाणून घेऊया। महाराष्ट्राच्या राजकारणात एक वादळ उठणार आहे। जवळजवळ 2.25 वर्ष प्रलंबित असलेला शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाचा खटला, ज्यावर राज्याचं भविष्य ठरणार आहे, तो आता 15 सप्टेंबर नंतर अंतिम टप्प्यात जाण्याची शक्यता आहे। वकील असीम सरोदे यांनी केलेला हा थेट दावा आहे की एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द महिन्याभरात संपेल आणि या प्रकरणाच्या हालचालींना आता वेग आलाय। दिल्लीत कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे, पण प्रश्न असा आहे की सत्याला न्याय मिळेल की पुन्हा तारीख पे तारीख या चक्रामध्ये हे प्रकरण अडकवलं जाईल। शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे गटाला नाव आणि चिन्ह मिळालं, पण उद्धव ठाकरे यांनी हे प्रकरण नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये हेचलं। सुप्रीम कोर्टाच्या सुनावण्या वारंवार पुढे ढकलल्या गेल्या, कधी निवडणूक आयोगाचे निर्णय, कधी विधानसभा अध्यक्षांचा वेळ काढूपणा, तर कधी कोर्टाच्या बेंचवरील तांत्रिक अडथळे। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव गटानं वारंवार लवकर निकालाची मागणी केली आहे, पण तारीख मिळाली तरी सुनावणी होत नाही, हा पॅटर्न सुरूच आहे। या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांची थेट आता भेट घेतली आहे। बैठकीला संजय राऊत आणि अनिल देसाई देखील उपस्थित होते। अशी माहिती मिळते की ही बैठक फक्त कायद्याची स्ट्रॅटर्जी ठरवण्यासाठी नव्हती, तर यामध्ये आगामी राजकीय डाव, कोर्टातील आक्रमक युक्तिवाद आणि सुप्रीम कोर्टात शिंदे गटाविरोधात फुल प्रूफ प्लॅन मांडण्याची आखणी या बैठकीत झाली आहे। ठाकरे गट आता पूर्ण ताकदीने या सुनावणीत मैदानात उतरणार आहे। एक गाव 2 तुकडे आता या सुनावणीत होण्याची शक्यता आहे आणि शिवसेना परत मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे ठाकरे गट आता, असं दिसतंय। उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात म्हटलंय की 10व्या शेड्यूलनुसार लोकशाही वाचवण्यासाठी 3 वर्षापूर्वी निर्णय द्यायला हवा होता, अजूनही निकाल लागलेला नाहीये। देशात संविधानाचा सन्मान होतोय की नाही हे पाहणं देशभक्तांसाठी महत्त्वाचं आहे। सुप्रीम कोर्टानं याबाबत आम्हाला अवगत करावं। त्यामुळे हा केवळ भावनिक इशारा नाही, तर कोर्टावर लवकर निर्णय द्या असा स्पष्ट दबाव टाकण्याचा देखील हा एक प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जातोय असं म्हणायला हरकत नाही। त्यानंतर सिद्धार्थ शिंदे यांनी देखील या सुनावणीबाबत एक मोठं वक्तव्य केलंय। 20 ऑगस्टला शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी जस्टिस सूर्यकांत यांच्यासमोर होणार नाही, कारण ते घटनापीठामध्ये व्यस्त असतील। नवीन तारीख 15 सप्टेंबर नंतरची किंवा ऑक्टोबरची मिळणार। सिद्धार्थ शिंदे वकील जे आहेत ते असं म्हणतायत की 20 ऑगस्टला सुनावणी होणार होती, पण जस्टिस सूर्यकांत हे 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या दरम्यान घटनापीठात व्यस्त असणार आहे। त्यामुळे 20 ऑगस्टची सुनावणी रद्द होण्याची शक्यता आहे आणि आता नवीन तारीख ही 15 सप्टेंबर नंतर येण्याची शक्यता आहे। याचा अर्थ महापालिकेच्या आधी निकाल येण्याची शक्यता ही कमी झालेली आहे। देवदत्त कावंत यांनी उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं लवकर सुनावणी घ्या अशी मागणी केली होती, पण जस्टिस सूर्यकांत यांनी स्पष्ट सांगितलं की पूर्वीच आता आपण तारीख दिलेली आहे, त्याआधी प्रायर हिअरिंग शक्य नाही। याचा राजकीय अर्थ असा की शिंदे गटाला तात्काळ धक्का बसणार नाहीये, पण सावलीत घोंगावत असलेलं संकट अद्यापही कायम आहे। असीम सरोदे काय म्हणाले तर असीम सरोदे यांनी ट्विट करून दावा केलाय की आता शिंदे यांची कारकीर्द महिनाभरात संपणार आहे। असंविधानिक पद्धतीनं पक्ष पळवणं, राज्यपाल आणि निवडणूक आयोगाचा गैरवापर हे सर्व सुप्रीम कोर्ट थांबवेल। हा दावा केवळ कायदेशीर मत नाही, तर उद्धव ठाकरे गटाचा आत्मविश्वास यातून स्पष्ट होतो। शिंदेंना कधी ना कधी पक्ष परत करावाच लागेल, फक्त तारीख ठरत नाहीये, हा ठाम विश्वास ठाकरे गटाला आहे। जस्टिस सूर्यकांत यांची घटनापीठातील व्यस्तता हे या सुनावणीचं पुढे ढकलण्याचं प्रमुख कारण सांगितलं जाते। राष्ट्रपतींनी काही सल्ला जो मागितलेला आहे कोर्टाला, आणि या जे घटनापट आहे जे राष्ट्रपतीला सल्ला देणार आहे त्यामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत देखील आहे, त्यामुळे ते व्यस्त आहेत। आधी 20 ऑगस्ट तारीख ठरली, नंतर दिल्लीहून त्यांना व्यस्त केलं गेलं का या तारखेदरम्यान
अशी देखील कट्ट्यावर चर्चा होताना दिसते आहे। राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुद्धा आहे की शिंदे गटानं दिल्ली मार्गे कोर्टाच्या टाइमलाईनवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे, कारण अचानक झालेल्या काही दिल्लीतील बैठका, अनपेक्षित राजकीय हालचाली हे सगळं टायमिंगच्या दृष्टीनं अनेकांना संशयास्पद वाटतंय। मात्र 15 सप्टेंबर नंतर तारीख मिळाली तर सुनावणी काही आठवडे चालू शकते। न्यायमूर्ती भूषण गवई यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबरला संपणार आहे आणि न्यायाधीश सूर्यकांत त्यानंतर सरन्यायाधीश होणार आहेत। दोन्ही पक्षांना माहिती आहे की निर्णय कोणाच्या बाजूने आला तर त्याचा महापालिका आणि विधानसभा निवडणुकांवर प्रचंड परिणाम होणार आहे। त्यामुळे महापालिका निवडणुका आधी निर्णय होऊ नये असा प्लॅन दिल्लीहून आखला जातोय का, अशी देखील शंका अनेकांना आहे। त्यामुळे मोठा प्रश्न आता असा आहे की उद्धव ठाकरे गटाला कोर्टातून न्याय मिळेल का, मिळाला तर तो कधी मिळणार, की शिंदे गट आणखी वेळ खेचून महापालिकेच्या निवडणुकापर्यंत आपली सत्ता टिकवून ठेवू शकेल, कोर्टाचा निर्णय महाराष्ट्राचं राजकारण एका रात्रीत पलटून टाकेल का। आगामी सुनावणी हा फक्त कायदेशीर मुद्दा नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतंय, शिंदेंचे येत्या काळात काय हाल होईल आणि खरंच महिन्याभरामध्ये त्यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना परत करावं लागेल का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।